मित्र हो, आमच्या शिवराज महाविद्यालयाच्या वतीनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा जो एक दिवसीय वर्कशॉप आयोजित केलेला आहे, त्या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. या कार्यशाळेचा विषय आहे ऑफिस मॅनेजमेंट अँड स्ट्रेस मॅनेजमेंट. मी डॉक्टर एस डी पाटील, शिवराज महाविद्यालयामध्ये गेली 33 वर्ष रसायनशास्त्राचं अध्यापन करतो आणि सध्या मी सहयोगी प्राध्यापक म्हणून इथं काम करत आहे. या कार्यशाळेसाठीच्या विषयाअंतर्गत मला देण्यात आलेला विषय आहे स्ट्रेस मॅनेजमेंट इन वर्क प्लेस, अर्थात कार्यालयीन तणावाचं व्यवस्थापन. या दुसऱ्या सत्राच्या निमित्तानं आपल्याबरोबर संवाद करताना मला विशेष आनंद होत आहे. या सत्रासाठीचं प्रेझेंटेशन मी इंग्रजीत बनवलेलं आहे, ते आपल्या सर्वांना पाहता येईल आणि या विषयाच्या अनुरोधानं मी माझी भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. स्ट्रेस मॅनेजमेंटचा विचार करत असताना एका पुस्तकाचा संदर्भ मला लक्षात आला. त्या पुस्तकाचं नाव आहे द एज ऑफ स्ट्रेस, सायन्स अँड सर्च फॉर स्टॅबिलिटी. मार्क जॅक्सन नावाच्या लेखकाचं हे पुस्तक ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने नोव्हेंबर 2016 मध्ये प्रकाशित केलेलं होतं. या पुस्तकाच्या प्रारंभी प्रस्तावनेमध्ये काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. या प्रस्तावनेतल्या काही वाक्यांनी आपण आपल्या या सत्राची सुरुवात करतो आहोत. Approximately half of all British employees suffer from workplace stress, and over 13 million working days are lost through stress each year, costing the economy over 4 billion British pounds per year. याचा अर्थ असा की जवळपास अर्धे ब्रिटिश कर्मचारी तणावग्रस्त आहेत आणि त्यामुळे प्रतिवर्षी 13 दशलक्षाहून अधिक कामाचे दिवस वाया जातात. परिणामी प्रतिवर्षी 4 अब्ज पौंडापेक्षा अधिक आर्थिक नुकसान होते. Stress has had a similar impact throughout the world, both in developed as well as in developing countries. विकसनशील आणि विकसित देशामध्ये सुद्धा थोड्याफार फरकानं अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. Workplace anxiety has been causing low productivity amongst employees and costing the global economy nearly $1 trillion annually. थोडक्यात जागतिक स्तरावरती हा व्यवच्छेदक अशा लक्षणाचा भाग आपल्या लक्षात आलेला आहे. तणाव व्यवस्थापन ही महत्वाची गरज आहे. त्याचं कारण तणाव हा सार्वत्रिक झालाय आणि जगाच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये विविध स्वरूपामध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो. आजच्या या कार्यशाळेच्या निमित्तानं आणखी काही गोष्टी आपण बघणार आहोत. बिझनेस इनसाइडरच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे भारतामध्ये सुद्धा द मोस्ट ओव्हरवर्क्ड कंट्री इन द वर्ल्ड, वर्क रिलेटेड स्ट्रेस कॅन बी सिरियस कॉन्सिक्वेन्स. म्हणजे भारतात सुद्धा याचं अस्तित्व आहेच, परिणाम जाणवतो आहे आणि हा परिणाम सायलेंट किलर सारखा आहे असं निरीक्षण त्याच्यामध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. थोडक्यात जागतिक स्तरावरून राष्ट्रीय स्तरापर्यंत आणि कॉर्पोरेट कार्यालयापासून महाविद्यालयीन कार्यालयापर्यंत तणाव अपरिहार्य आहे. त्याची कारणं अनेक आहेत, पण या कार्यशाळेच्या निमित्तानं आपण जागतिक स्तरावरच्या या संकल्पनेतून स्थानिक स्तरावरती करावयाची उपाययोजना याचा थोडक्यात विचार करणार आहोत. याचा अर्थ असा की वी हॅव टू थिंक ग्लोबली अँड ऍक्ट लोकली. हा स्थानिक विचार करताना एक गोष्ट लक्षात येते की स्ट्रेस ही संकल्पना पहिल्यांदा फिजिक्स मध्ये आली, भौतिकशास्त्रामध्ये आली. याचा अर्थ एक्सटर्नल प्रेशर, टेन्शन, लोड ऑफ एन ऑब्जेक्ट. हॅन्स शेले नावाच्या कॅनेडियन एंडोक्रायनॉलॉजिस्टनं ही संकल्पना 1949 मध्ये वैद्यकशास्त्रामध्ये आणि पर्यायानं मानसशास्त्रामध्ये आणि बिहेव्हिअरल सायन्स मध्ये आणली. खरं तर शेले असं म्हणायचा की इट इज नॉट स्ट्रेस विच किल्स अस, बट द रिॲक्शन अगेन्स्ट स्ट्रेस इज व्हेरी रिस्पॉन्सिबल. म्हणजे तणावाने माणूस मरत नाही, पण तणावावरच्या प्रतिक्रियेने त्याच्यावर परिणाम होत असतो आणि तो तणावग्रस्त होत असतो. ही संकल्पना अगदी सोप्या शब्दामध्ये सांगायची झाली
तर स्ट्रेस ऑकर्स व्हेन द प्रेशर इज ग्रेटर दॅन द रिसोर्सेस. इथं रिसोर्सेस याचा अर्थ ह्युमन रिसोर्सेस आणि मटेरियल रिसोर्सेस अशा दोन्ही अर्थानी आहे. ज्या वेळेला रिसोर्सेस पेक्षा दबाव जास्त असतो त्यावेळी ताण निर्माण होतो. हे चित्र सामान्यपणे सगळ्या वर्क प्लेसेस मध्ये बघायला मिळतं. हा ताण निर्माण करणाऱ्या वस्तूला आणि परिस्थितीला स्ट्रेसर या शब्दाने ओळखलं जातं. हे स्ट्रेसर्स अनेक प्रकारचे आहेत. द स्ट्रेसर कॅन बी अ पर्सन ऑर सिच्युएशन. इट कॅन बी अ केमिकल ऑर बायोलॉजिकल एजंट ऑर एन्व्हायरमेंटल कंडिशन. सद्यस्थितीमध्ये कोरोनाचा व्हायरस हा बायोलॉजिकल एजंट आहे. पर्यावरणामध्ये त्याच्यामुळे परिणाम जाणवत आहेत आणि जागतिक स्तरावर एका महामारीचा प्रादुर्भाव आपण अनुभवतो आहोत आणि त्या दिशेनं लढण्याची आपली धडपड सुरू आहे, प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये उपाययोजना सुद्धा आपण करतो आहोत. याचा अर्थ असा, हा सुद्धा एक प्रकारचा तणाव आहे आणि त्याचं कारण आहे पर्यावरण आणि जैविक घटक. या घटकांचा विचार करताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते की एक्सटर्नल स्ट्रेसर्स आहेत, काही इंटरनल स्ट्रेसर्स आहेत. या दोन्ही स्ट्रेसर्स मध्ये जे बाह्य घटक महत्वाचे आहेत त्यांना एक्सटर्नल स्ट्रेसर्स म्हणतात आणि जे अंतर्गत घटक आहेत त्यांना इंटरनल स्ट्रेसर्स असं म्हणतात. सामान्यपणे मानसशास्त्रज्ञांचा आणि वर्तनशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या तत्वज्ञानांचं असं म्हणणं आहे की बाह्य परिणामापेक्षा अंतर्गत परिणामामुळे निर्माण होणारा ताण हा जास्त असतो. 15 ते 20% गोष्टी बाह्य भौतिक पर्यावरणामुळे होतात आणि व्यक्तिगत स्तरावरच्या आपल्या व्यक्तिमत्वामुळे आणि कार्यप्रणालीमुळे निर्माण होणारा ताण हा जास्त प्रमाणामध्ये असतो. एक्सटर्नल स्ट्रेसर्स मध्ये फिजिकल एन्व्हायरमेंट बाह्य पर्यावरण, सोशल इंटरॅक्शन्स म्हणजे सामाजिक अंतरक्रिया, या समूहामध्ये आपण राहतो त्यामुळे सोशल इंटरॅक्शन्स विथ पीपल, लाईफ इव्हेंट्स विच यू डोंट हॅव एनी कंट्रोल ओव्हर. अपघात, मृत्यू याच्यावर आपलं नियंत्रण असत नाही, त्याच्यामुळे सुद्धा या बाह्य घटकांच्या मुळे तणाव निर्माण होतो. इंटरनल स्ट्रेसर्स मध्ये पर्सनल लाईफस्टाईल चॉईस, आपली व्यक्तिगत जीवनशैली आपण स्वीकारलेली असते, व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपण विकसित केलेले असतात, व्यक्तिगत विचार करण्याची प्रक्रिया आपण विकसित केलेली असते. या सगळ्यांनी आपलं व्यक्तिमत्व घडत असतं आणि या घडलेल्या व्यक्तिमत्वाचा परिणाम तणाव निर्मितीमध्ये होत असतो आणि बाह्य घटकांचाही परिणाम होत असतो. साधारणपणे विचार केला तर या तणावाचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे त्याला युस्ट्रेस या नावाने ओळखलं जातं आणि दुसरा आहे तो डिस्ट्रेस. युस्ट्रेस इज द पॉझिटिव्ह स्ट्रेस ऑर फ्रेंडली स्ट्रेस. एखादं काम करत असताना काही विशिष्ट तणावाची गरज असते, ज्या तणावामुळे आपली कार्यक्षमता जास्त उत्तेजित होते आणि आपण चांगल्या कार्यक्षमतेने काम करत असतो. अशा तणावाला युस्ट्रेस या नावाने संबोधलं जातं. इट हॅज अ गुड इन्फ्लुएन्स ऑन ह्युमन फिजिकल अँड मेंटल एबिलिटी. आपली शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता अतिशय मॅक्झिमाइज पद्धतीने वापरण्याची प्रेरणा या युस्ट्रेस मधून मिळत असते. इट ऍक्ट्स एज अ पॉझिटिव्ह फॉर इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज द ऑर्गनायझेशन. व्यवस्थेसाठी आणि व्यक्तीसाठी युस्ट्रेसचा सकारात्मक परिणाम होतो. इट प्रोव्हाइड सेन्स ऑफ अर्जन्सी अँड अलर्टनेस. एक प्रकारचा प्रतिसाद देण्यासाठीची भूमिका त्याच्यातून तयार होते, एक प्रकारची संवेदना निर्माण होते आणि तातडी निर्माण होते, ज्या योगे माणूस काम करण्याला प्रवृत्त होतो आणि आपली भूमिका चांगल्या पद्धतीनं पार पाडत असतो. डिस्ट्रेस हा जो दुसरा प्रकार आहे तो निगेटिव्ह स्ट्रेस आहे आणि या डिस्ट्रेसमुळं खरं तर स्ट्रेस ही व्याधी नाही आहे, पण तणावामुळं, दीर्घकालीन तणावामुळं व्याधीग्रस्त होत असतो, व्यक्ती व्याधीग्रस्त होत असते आणि म्हणून त्याला हार्मफुल स्ट्रेस असं म्हणतात. तणाव निर्माण होण्यासाठी लागणारा वेळ किंवा त्याचा परिणाम होण्यासाठी लागणारा वेळ याचा विचार करता 2 प्रकार केले जातात. एकाला म्हणतात शॉर्ट टर्म स्ट्रेस विच इज कॉल्ड एज अक्यूट स्ट्रेस अगेन, आणि लॉंग टर्म म्हणजे क्रॉनिक स्ट्रेस. शॉर्ट टर्म स्ट्रेस जो आहे हा जो अक्यूट स्ट्रेस आहे, इट इज द रिॲक्शन टू एन इमिजिएट थ्रेट. तातडीनं ही प्रतिक्रिया निर्माण होते, हा ताण निर्माण होतो आणि इट इज नोन एज फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. लढा किंवा त्याच्यापासून अलिप्त राहा अशा प्रकारची मानसिकता तयार होते आणि याला शॉर्ट टर्म स्ट्रेस असं ओळखलं जातं. कॉमन अक्यूट स्ट्रेसेस कुठले आहेत सामान्यपणे लक्षात येणारे, याच्यामध्ये आहे नॉईज म्हणजे आवाज, गोंगाट, क्राउडिंग गर्दी आहे, एकाकीपणा आहे,
हंगर आहे, डेंजर आहे आणि इन्फेक्शन आहे. हे तातडीचे परिणाम साधारणपणे लक्षात येतात. लॉंग टर्म क्रॉनिक स्ट्रेसमध्ये डिफरंट स्ट्रेसफुल सिच्युएशन्स आर क्रिएटेड आणि अशा अवस्थेमध्ये द स्ट्रेस बिकम्स क्रॉनिक वेन अन इंडिव्हिज्युअल ट्राईज टू सप्रेस इट. हा दीर्घकालीन अशा प्रकारचा तणाव आहे. आपण विचार करणार आहोत तो महाविद्यालयीन स्तरावर काम करत असताना कार्यालयामध्ये निर्माण होणारा काय प्रकारचा ताण असेल, कशामुळे ताण निर्माण होईल, त्याची लक्षणं काय असतील आणि त्याच्यावर उपाय काय असणार आहे. हे जग विविध अर्थाने ओळखलं जातं. त्याच्यामध्ये एक ओळख आहे या जगाची, ती म्हणजे दिस इज एज ऑफ इंटरडिपेंडन्स. परस्परावलंबनाचं जग आहे, तणावाचं सुद्धा जग आहे. अशा अवस्थेमध्ये महाविद्यालयीन स्तरावरती आपण काम करत असताना, विशेषतः कार्यालयात काम करत असताना ज्या स्टेक होल्डर्सशी कर्मचाऱ्यांचा, प्रशासनातल्या लोकांचा संबंध येतो, त्याच्यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, व्यवस्थापन, विद्यापीठ आणि शासकीय यंत्रणा हे सगळे घटक आहेत. खरं तर या सगळ्या घटकांच्या मध्ये एक विशिष्ट प्रकारचं परस्परावलंबन आवश्यक आहे. पण कामाचं वैविध्य आणि कामातील विविध टप्पे, विविध भूमिका याच्यामुळे ताण निर्माण होतात. त्या ताणांचा आपण थोडक्यात इथे विचार करणार आहोत. विशेषतः कार्यालयामध्ये एक चित्र दिसतं अलीकडच्या काळामध्ये, ते आहे इनसफिशियंट अँड अनट्रेन स्टाफ आणि नो रिक्रुटमेंट. बहुतेक महाविद्यालयांच्या मध्ये हे चित्र आपल्या निदर्शनाला येतं. विद्यार्थ्यांच्या संख्येचा विचार करता उपलब्ध असलेला स्टाफ इनसफिशियंट आहे, अपुरा आहे आणि जो आहे तो सगळाच प्रशिक्षित नाही. कारण अलीकडच्या काळामध्ये झालेल्या नेमणुका वगळता जुना कर्मचारी वर्ग आहे तो परंपरागत पद्धतीनं कार्यालयामध्ये भूमिका पार पाडणारा कर्मचारी वर्ग होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नोकर भरतीवर बंदी असल्यामुळं पुरेशा प्रमाणामध्ये पुन्हा स्टाफ उपलब्ध झालेला नाही. प्रशासनामध्ये जो ताण निर्माण होतो त्याच्यातलं हे महत्वाचं कारण आहे, इनसफिशियंट अँड अनट्रेन स्टाफ अँड नो रिक्रुटमेंट. या सगळ्याचा परिणाम असा होतो की कामाच्या जबाबदाऱ्या देताना प्रशासनाला मर्यादा येतात, कर्मचाऱ्यांच्यावरची जबाबदारीची संख्या वाढते, कामाचं वैविध्य वाढतं, कामाची अर्जन्सी वाढते आणि त्यामुळे नेचर ऑफ वर्क अँड रिस्पॉन्सिबिलिटीज याच्यामुळं ताण निर्माण होतो. आणि हा ताण पर्यायानं वर्क ओव्हरलोड सारखा सगळ्यांच्या डोक्यावर असा पसरलेला असतो. याच्यामुळं ऑर्गनायझेशन मध्ये तणाव निर्माण होतो. दुसरी एक आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळं अनेक प्रकारची कामं कर्मचाऱ्यांना दिली जातात आणि या कामांच्या बरोबरीनं ऑनलाईन व्यवस्थापन, विद्यापीठाशी संपर्क, शासनाशी संपर्क, पालकांच्याशी, स्टाफशी आणि विद्यार्थ्यांच्याशी संपर्क अशा अनेक भूमिका एकाच वेळेला पार पाडत असताना रोल एम्बिगिटी ज्याला म्हणतात, म्हणजे कोणी काय काम करायचं याच्या लाईन्स ऑफ डिमार्केशन स्पष्ट राहत नाहीत. अनेक भूमिका एकाच व्यक्तीला पार पाडाव्या लागतात. पर्यायानं रोल एम्बिगिटीमुळे सुद्धा तणाव निर्माण होतो. याच्या सोबतीनं अजून एक गोष्ट आहे, प्रशासनाची काही मर्यादा असते. लीडरशिप वर्क्स अपॉन द सिस्टीम अँड मॅनेजमेंट वर्क्स विदिन द सिस्टीम. व्यवस्थेमध्ये काम करणारा आणि व्यवस्थेला डायरेक्ट करणारा अशा प्रकारचा प्रशासनाचा आणि लिडरशिपचा जो भूमिकेचा भाग असतो, त्यामुळे काही वेळा ताण निर्माण होतो. कारण अनेक वेळेला कर्मचारी काम करत असताना आपल्या बरोबरीच्या लोकांच्या बरोबर करत असतो, आपल्या कनिष्ठ माणसाकडून त्याला काम करायचं असतं आणि आपल्या वरिष्ठ व्यक्तीला त्याला काही रिपोर्टिंग करायचं असतं. या सगळ्यामध्ये इंटरडिपेंडन्स असताना व्यवस्थापनाची भूमिका आणि त्या व्यवस्थापनाच्या भूमिकेमध्ये अपरिहार्यतेमुळे काही वेळा निर्माण होणारा ताण हा सुद्धा या ताणाला जबाबदार आहे. तात्पुरत्या स्वरूपातल्या नेमणुका याच्यामुळं जॉब सिक्युरिटी हा एक प्रश्न निर्माण झालाय. या सगळ्या घटकांनी महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यावर विविध प्रकारचा ताण आहे. कुटुंबाचा घटक, समाजाचा घटक आणि महाविद्यालयातील कार्यालयाचा घटक अशा अनेक भूमिका पार पाडत असताना, या भूमिकांच्या बरोबर जुळवून घेत असताना अशा प्रकारच्या ताणाची निर्मिती होत असते. अगदी आपला फोन कोणी उचलला नाही किंवा आवश्यक असलेली बस मिळाली नाही, अशा छोट्या छोट्या गोष्टीपासून एखादा अहवाल वेळेत पाठवायचा असेल, त्या दिशेनं काम करताना काही अडचणी येत असतील तरी सुद्धा तणाव निर्माण होतो. हे करत असताना पुन्हा एक मर्यादा येते, म्हणजे रिसोर्सेस इनएडिक्वेसी. काम करत असताना लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याच्या आधी रिसोर्सेस आहेत. या रिसोर्सेस मध्ये इंटरनेटची कनेक्टिव्हिटी असेल, कम्प्युटरचा सेटअप असेल किंवा त्याच्या बरोबरीनं त्याला आवश्यक असणारा प्रशिक्षणाचा भाग असेल. हे रिसोर्सेस पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध नसतील
तरी सुद्धा काम करत असताना तणाव निर्माण होतो. आपण ज्या ठिकाणी काम करत असतो त्या कार्यालयाचं सुपरविजन, मॉनिटरिंग ज्याला म्हणू आपण किंवा सुपरविजन म्हणू, हे सुद्धा प्रशिक्षित अशा नेतृत्वाकडून झालं पाहिजे. प्रशिक्षित अशा लीडरकडून झालं पाहिजे. एक काळ असा होता की ज्या व्यवस्थेमध्ये हे नेतृत्व करणारे लोक आदेश द्यायचे. काळ बदलला आहे आणि कॉर्पोरेट स्वरूपाची ही व्यवस्था सगळीकडे येत असताना कर्मचाऱ्यांना बरोबरीने जाऊन त्यांना एम्पॉवर करून काम करण्याची गरज आहे. त्यामुळे मॉनिटरिंग आणि सुपरविजन हे डायरेक्ट करणारं पाहिजे, एम्पॉवर करणारं पाहिजे. केवळ इन्स्ट्रक्शन देणारं पुरेसं आहे असं दिसत नाही. याच बरोबर अजून एक शेवटची महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे वर्किंग कंडिशन. काम करत असताना भोवतालचं भौतिक पर्यावरण, बैठक व्यवस्था असेल, व्हेंटिलेशन असेल, पुरेसा प्रकाश असेल, इलेक्ट्रिसिटी किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल, या सगळ्या गोष्टींनी वर्किंग कंडिशन्स तयार होतात आणि या सुद्धा काम करण्यासाठी पुरेशा आहेत आणि आवश्यक आहेत. अशा पार्श्वभूमीवर अनेक प्रकारची कामं करत असताना जो ताण निर्माण होतो, तो ताण खरं तर त्याच्याशी समायोजन करून काम करणं ही अपरिहार्य गरज आहे. कारण व्यवस्था अचानक बदलणार नाही आणि बदलण्याचा अधिकारही आपल्याला नाही. त्यामुळे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या उपलब्ध गोष्टींच्या मदतीनं आपण या तणावाचं नियोजन केलं पाहिजे, तणावाचं व्यवस्थापन केलं पाहिजे. या व्यवस्थापनासाठी मी मगाशी सुरुवातीलाच म्हणालो तसं हा परस्परावलंबनाचा भाग आहे. हे परस्परावलंबन आपण अनुभवत असताना आणि व्यवस्थेमध्ये घटक म्हणून काम करत असताना स्ट्रेस कंट्रोल करण्यासाठीची जी प्रणाली आहे त्याच्यामध्ये एका प्रणालीचं नाव आहे एबीसी स्ट्रॅटेजी. ही स्ट्रॅटेजी 3 आद्याक्षरांनी बनलेली आहे. याच्यातला पहिला आद्याक्षर आहे ए फॉर अवेअरनेस. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपण ज्या कार्यालयात काम करतो, ज्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर काम करतो, ज्या विद्यार्थ्यांच्यासाठी, विद्यापीठासाठी, प्रशासनासाठी आणि इतर अनुषंगिक गोष्टीसाठी काम करतो, या सगळ्यांचा अभ्यास करून व्हॉट कॉजेस यू स्ट्रेस, कशामुळे ताण निर्माण होतो याचा शोध घेतला पाहिजे. आणि मग या ताणाच्या दिशेनं हाऊ डू यू रिॲक्ट, आपण कसा प्रतिसाद दिला पाहिजे त्याची एक पद्धती ठरवली पाहिजे. आणि यासाठी म्हणून सुरुवातीला अवेअरनेस म्हणजे ताण ओळखणं, त्याच्या मागची पार्श्वभूमी समजावून घेणं, त्याची कारणं शोधणं हे पहिलं काम आहे. काही ताण असतात ते टाळण्यासारखे असतात, काही ताण असतात ते स्वीकारावेच लागतात. काही ताण निर्माण होण्याची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करू शकतो, बदल करू शकतो. अशा अर्थाने अवॉइड करणं, ऍक्सेप्ट करणं आणि रिडिफाईन करणं हे महत्वाचं आहे. दुसरं जे अद्याक्षर आहे बी फॉर बॅलन्स. खरं तर व्यक्ती समाजात काम करत असताना किंवा व्यक्ती म्हणून जगत असताना त्याच्या व्यक्तिमत्वाचे 2 पैलू असतात. एक पैलू असतो तो अंतर्मुखतेचा असतो, दुसरा पैलू असतो तो बहिर्मुखतेचा असतो. बहिर्मुखता असते ती व्यवस्थेमध्ये काम करण्याची भूमिका असते आणि अंतर्मुखता असते ती चिंतनशीलता असते. अशा अर्थाने व्यक्तिगत भूमिका ठरवणं, व्यक्तिगत भूमिकेचा शोध घेणं, आत्मशोध घेणं आणि त्याच्या बरोबरीनं बाह्य परिस्थितीमध्ये संतुलन साधण्यासाठी आपली भूमिका ठरवणं आणि त्या व्यवस्थेचा घटक म्हणून काम करणं, यासाठी संतुलनाची गरज असते. यालाच छान अशा परिभाषेमध्ये समन्वय योग असंही म्हणतात. देअर मस्ट बी बॅलन्स इन युअर ऍटिट्यूड. हा ऍटिट्यूड मधला बॅलन्स म्हणजे बहिर्मुखतेचा आणि अंतर्मुखतेचा असायला पाहिजे. बाह्य परिस्थिती आपण बदलू शकत नाही, ती बदलणारी यंत्रणा वेगळी असते. आणि दुसरी गोष्ट, आपल्या भूमिकेतून 80% ताण कमी होतो हे संशोधनानं सिद्ध झालेलं आहे. अशा वेळेला स्वतःचा शोध घेणं आणि व्यवस्थेबद्दलची माहिती करून घेणं, या संतुलनातून आपण हे काम करू शकतो. पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकल्याप्रमाणे 2 प्रकारचे स्ट्रेस आहेत. एक निगेटिव्ह स्ट्रेस आहे आणि एक पॉझिटिव्ह स्ट्रेस आहे. मी सुरुवातीला त्याचा उल्लेख केला. या दोन्हीमध्ये योग्य संतुलन राखणं ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे बॅलन्स बिटवीन युअर एक्स्ट्राव्हर्ट अँड इंट्राव्हर्ट नेचर, बहिर्मुक्त आणि अंतर्मुक्त याच्यामध्ये समन्वय साधून आपली भूमिका निश्चित करणं, सकारात्मक आणि नकारात्मक अशा प्रकारच्या तणावामध्ये समतोल राखून नकारात्मक ताण आपल्याला डॉमिनेट करणार नाही अशा पद्धतीनं त्याचा विचार करणं, अशा प्रकारचं संतुलन साधणं ही गोष्ट महत्वाची आहे. अवेअरनेस, बॅलन्स याच्या नंतर या परिस्थितीवर, या ताणावर नियंत्रण आणण्याची गोष्ट आहे.
नियंत्रण असेल, नियोजन असेल किंवा समन्वय असेल, या सगळ्याला एकच शब्द वापरलेला आहे, तो आहे कंट्रोल. हाऊ अँड व्हॉट कॅन यू डू टू हेल्प युअरसेल्फ? स्वतःला मदत करण्यासाठी तुम्ही काय करू शकाल आणि कसं काम करू शकाल हे ठरवणं ही ह्याच्यातली महत्वाची गोष्ट आहे. हे ठरवत असताना तुम्हाला परिस्थितीचं भान पाहिजे. आपण ज्यांच्या सोबत काम करतो त्या व्यवस्थेचा अभ्यास पाहिजे. आपण ज्या व्यवस्थेला जोडून घेऊन भविष्याचा विचार करतो त्याचंही आपल्याला आकलन झालं पाहिजे. बहुतेक वेळा हे नियंत्रण करण्यामध्ये अडचणी येतात. त्याचं एक मुख्य कारण असं, आपल्याला भविष्याची चिंता असते, पण त्याच्यापेक्षा जास्त चिंता असते ती भविष्यावर नियंत्रण कसं आणता येईल याची असते. ही भूमिका थोडीशी आपण बदलली पाहिजे. आणि म्हणून नियंत्रण या व्यवस्थेवर आणत असताना, तणावावर नियंत्रण आणत असताना आपली भूमिका ही स्पष्ट झाली पाहिजे आणि त्या भूमिकेतून आपण व्यक्तिगत बदल आणि व्यवस्थेला जोडून घेणं अशा प्रकारची भूमिका त्याच्यातून आली पाहिजे. हे करत असताना आपण ऑर्गनायझेशन बरोबर आपला सांधा जुळवून घेतला पाहिजे. गेट ऑर्गनाइज्ड. मी मगाशी म्हणालो तसं भूमिका वेगळ्या वेगळ्या असल्या तरी सर्वांच्या कामाचा सामूहिक परिणाम हा कार्यालयाचा आउटपुट असतो. अशा वेळेला सुसंघटित राहणं ही सगळ्यात मोठी गरज आहे आणि आपल्या आपल्या भूमिका पार पाडण्यासाठी आपल्यातील कार्यक्षमतेचा सर्वोत्तम वापर करणं ही त्याच्यातली सर्वात मोठी गरज आहे. बहुतेक वेळा असं होतं, आपण अतिशय चांगल्या कार्यक्षमतेचे असतो पण सगळी कार्यक्षमता आपण वापरत नाही. त्याचं कारण असं की आपण मल्टीटास्किंग होण्याचा कधी कधी अनावश्यक प्रयत्न करत असतो. खरं तर काम करताना ज्या भूमिका आपल्या महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये अग्रक्रमाची भूमिका ही महत्वाची आहे आणि ही भूमिका या ऑर्गनायझेशन मध्ये चांगला रिझल्ट देऊ शकेल. आणि मग हे काम आपण पोस्टपोन करू नका, प्रायोरिटीज ठरवा. अशा अर्थाने हे नियोजन आहे हे महत्वाचं आहे. मित्रो, याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत. चेंज युअर थिंकिंग. विचार करण्याची प्रक्रिया बदला. ही प्रक्रिया बदलण्यामध्ये सगळ्यात मोठा भाग येतो तो सकारात्मकतेचा. काम करण्याच्या भूमिकेमुळे त्रास होत नाही, काम टाळण्याच्या किंवा नाकारण्याच्या भूमिकेचा त्रास अधिक होत असतो. ओझ कामाचा असत नाही, पण ते ओझ बाळगण्याच्या पद्धतीचा त्रास होत असतो. आणि म्हणून याच्यात एक महत्वाची गोष्ट आपण करायची ती म्हणजे विचार प्रक्रिया बदलायची. आणखी काही गोष्टी आपण व्यक्तिगत स्तरावरती तणाव नियंत्रणासाठी करू शकतो. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे इम्प्लिमेंटिंग टाइम मॅनेजमेंट. आधीच्या सत्रामध्ये या वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल आपण ऐकलेलं आहे. कामाची तातडी आणि कामाचं महत्व याच्यातला योग्य समन्वय साधून आपण समन्वयाच्या मदतीनं काही गोष्टी केल्या पाहिजेत. याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट ही महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे ती इन्क्रीजिंग फिजिकल एक्झरसाइज. तुमची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपला शारीरिक क्षमतेचा भाग विकसित केला पाहिजे. त्या संदर्भात सुद्धा आधीच्या सत्रामध्ये चर्चा झालेली आहे. कार्यक्षमता याचा अर्थ शरीर सौष्ठव नव्हे. कार्यक्षमता याचा अर्थ तुमची कार्यक्षमता. आणि या कार्यक्षमतेसाठी रिलॅक्सेशन ट्रेनिंग आणि रिलॅक्सेशन टेक्निक सुद्धा महत्वाचे आहेत. आपली कार्यक्षमता वाढण्यासाठी व्यक्तिगत स्तरावरती व्यक्तिगत जीवनामध्ये या रिलॅक्सेशन टेक्निकचा आणि ट्रेनिंगचा आपण वापर केला पाहिजे. एक्सपांडिंग सोशल सपोर्ट नेटवर्क. आपण व्यवस्थेमध्ये काम करतो, हे काम करत असताना सुसंवाद निर्माण झाला पाहिजे आणि हा सुसंवाद निर्माण झाल्यानंतर एकूणच समूहाची कार्यक्षमता वाढत राहते आणि पर्यायानं त्याचा आउटपुटही चांगला मिळत असतो. व्यक्तिगत स्तरावरती तणाव नियंत्रणासाठी या भूमिकांच्या बरोबरीनं अजून ऑर्गनायझेशन म्हणून काही गोष्टी आपण करू शकतो. ऑर्गनायझेशनल अप्रोचेस मध्ये इम्प्रुव्हमेंट इन सिलेक्शन अँड प्लेसमेंट प्रोसेस. आपल्या कार्यालयातील कामाचं वैविध्य, त्याची वैशिष्ट्य, त्याची तांत्रिक आवश्यकता हे सगळं विचारात घेऊन कर्मचाऱ्यांची नेमणूक करत असताना सिलेक्शन प्रोसेसमध्ये किंवा प्लेसमेंट प्रोसेसमध्ये नेमकेपणा आला पाहिजे आणि या नेमकेपणानं तुम्हाला आवश्यक असणारा कर्मचारी उपलब्ध होऊ शकतो. पर्यायानं तिथं कोणतीही तडजोड करावी लागत नाही आणि आपली कार्यक्षमता कार्यालय म्हणून वाढत असते. या निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देणं ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे यूज ऑफ रिअलिस्टिक गोल सेटिंग आणि रिडिझायनिंग जॉब्स. आपण ध्येय निश्चिती ठरवतो, कामाचं नियोजन करत असतो प्रायोरिटी प्रमाणे, पण हे नियोजन करत असताना कोणत्या व्यक्तीकडून कोणत्या प्रकारचं काम जास्त चांगल्या पद्धतीनं करता येईल हे ठरवणं ही नेतृत्वाची मोठी जबाबदारी आहे. आणि त्यामुळे रिअलिस्टिक गोल सेटिंग करणं आणि योग्य माणसाला योग्य जबाबदारी देणं हे सुद्धा
तणाव नियंत्रणामधलं महत्वाचं सूत्र आहे. इन्क्रीज्ड एम्प्लॉई इन्व्हॉल्वमेंट, कर्मचाऱ्यांचा सहभाग या तणाव नियंत्रणासाठी महत्वाचा आहे. कर्मचाऱ्यांचा सहभाग जेवढा वाढेल, म्हणजे वी फिलिंग, आपण काम करत असताना समूह या भूमिकेतून एकत्रित काम करतो, या भावनेनं कर्मचारी काम करायला लागले तर या वी फिलिंगनं आपल्या कार्यालयाची यशस्वीता वाढीत राहते. इम्प्रूव्ड ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन, बऱ्याच वेळेला संवाद अपुरा झाला किंवा संवाद योग्य झाला नाही तर कम्युनिकेशन गॅप तयार होतो आणि त्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो, तणाव निर्माण होतो. सुसंवाद निर्माण करणारी कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी आपण डेव्हलप केली पाहिजे आणि या प्रक्रियेमध्ये समूह म्हणून आपली कार्यक्षमता वाढीस लावली पाहिजे. ऑफरिंग एम्प्लॉई सबॅटिकल्स, गरजेप्रमाणे मध्ये मध्ये आवश्यक ट्रेनिंग, प्रशिक्षण आणि त्यांना उत्तेजना देणं, त्यांचं एप्रिसिएशन करणं, या भूमिका सुद्धा इथं महत्वाच्या आहेत. एस्टॅब्लिशमेंट ऑफ कॉर्पोरेट वेलफेअर आणि वेलनेस प्रोग्राम, कर्मचाऱ्याच्या भविष्याच्या दिशेनं, त्याच्या आरोग्याच्या दिशेनं, त्याच्या कौटुंबिक स्वास्थ्याच्या दिशेनं काही योजनांची निर्मिती करणं हे महत्वाचं आहे. थोडक्यात या सगळ्या प्रक्रियेमध्ये व्यक्तिगत अर्थाने आपली लाईफस्टाईल बदलली पाहिजे. आपला आहार, व्यसनाधीनता, आरोग्य, विश्रांती, रिलॅक्सेशन टेक्निक्स या गोष्टी आपण वापरायचे आहेत. हे सगळं सूत्रमय पद्धतीनं बघायचं ठरवलं तर या एकूण तणाव नियंत्रणासाठी ऑर्गनायझेशन असेल किंवा इतर कोणताही समूह असेल, या समूहामध्ये यशस्वी व्यक्ती म्हणून जगण्यासाठी आपल्याला 6 सिग्माची गरज आहे. 6 सिग्मा फॉर युअर लाईफ, 6 सिग्मा फॉर युअर सक्सेसफुल लाईफ. याच्यातली पहिली गोष्ट रिवॉर्डिंग रिलेशनशिप. बहुतेक वेळा असं लक्षात येतं आपल्याला कामाची यशस्वीता आणि टीम वर्क हे संबंधावर जास्त अवलंबून आहे. मी सुरुवातीला म्हणालो तसं बदललेल्या काळामध्ये लीडर्स आणि ऍडमिनिस्ट्रेटरचं हे काम आहे की त्यांच्या केवळ सूचनांच्या पेक्षा त्यांच्याकडून एम्पॉवरमेंट आणि डायरेक्शन्स अशा मिळायला हवेत की ज्याच्यातून हे रिलेशनशिप्स म्हणजे संबंध वाढतील आणि हे संबंध निरोगी झाले, रिवॉर्डिंग रिलेशनशिप डेव्हलप झाल्या की आपली कार्यक्षमता नक्की वाढू शकते, तणाव तर कमीच होऊन जातो आणि काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये उत्साह निर्माण झालेला असतो. सक्सेसफुल हॅबिट्स ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे. या हॅबिट्स यांची व्याख्या सांगताना असं म्हणतात की हॅबिट इज अ थिंग विच वी रिपीटेडली डू. आपण सतत जी गोष्ट करतो त्याला हॅबिट असं म्हणतात. ही हॅबिट सकारात्मक असेल तर त्या हॅबिटची हॉबी होते, म्हणजे छंद होतो, आणि ही हॅबिट नकारात्मक असेल तर त्याच्यापासून ऍडिक्शन होतं, म्हणजे व्यसन लागतं आपल्याला. व्यक्तिगत स्तरावरती आपण तणाव नियंत्रणासाठी योग्य अशा प्रकारच्या हॅबिट्स लावून घेतल्या पाहिजेत ज्याच्यातून हॉबी विकसित होईल. याच्यामध्ये रिलॅक्सेशन टेक्निक असेल, संगीत ऐकण्याची सवय असेल, चित्रकला असेल, किंबहुना निसर्ग भ्रमण असेल, अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टींच्या मदतीनं आपल्या या सवयी सक्सेसफुल होऊ शकतात आणि आपण काम करताना तणावमुक्त राहू शकत असतो. या सगळ्यांच्या बरोबरीनं आपलं शरीर निरोगी पाहिजे, कारण बहुतेक वेळा ताण शारीरिक तर आहे पण त्याच्यापेक्षा मानसिक ताण जास्त आहे. या मानसिक ताणाच्या दिशेने विचार करताना, त्याच्यावर नियंत्रण आणताना निरोगी शरीर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण थकवा शरीरात येतो पण तो मनात आल्यानंतर जास्त जाणवतो आणि म्हणून हेल्दियर बॉडी ही अजून एक महत्वाची गोष्ट आहे. आपण काम करत असताना सभोवताली समाजातले अनेक घटक आहेत. आपण घरी राहतो, समाजात राहतो, कार्यालयात काम करतो, प्रवास करत असतो, अनेक ठिकाणी अनेक गोष्टी घडत असतात. या गोष्टींचा आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. आपण अशा प्रकारच्या संवेदना विकसित केल्या पाहिजेत की ज्यामुळे चांगल्या गोष्टीचं कौतुक आणि वाईट गोष्टीबद्दलचं दुःख आणि सहवेदना आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. आणि म्हणून शार्पर सेन्सेस, संवेदनाशीलता ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. ज्याच्याकडे संवेदनाशीलता आहे तो चांगला सदस्य म्हणून व्यवस्थेमध्ये काम करत असतो आणि पर्यायाला चांगल्या प्रकारचं नेतृत्व आवश्यकतेप्रमाणे देऊ शकत असतो. या सगळ्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपलं व्यक्तिमत्व निरोगी ठेवण्यासाठी, ती म्हणजे प्लेझेंट इमोशन्स. आधीच्या सत्रामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. प्लेझेंट इमोशन्स याचा अर्थ तुम्ही समूहामध्ये काम करत असताना तुमचा प्रतिसाद हा सकारात्मक राहायला पाहिजे आणि हा प्रतिसाद राहण्यासाठी तुमच्याजवळ इमोशन्स या प्लेझेंट असल्या पाहिजेत. आणि या इमोशन्स सोबत राहिल्या की तुम्ही स्वतःवर चांगलं नियंत्रण करू शकता, तुमच्या स्वतःच्या तणावावर नियंत्रण करू शकता. पर्यायानं ज्या व्यवस्थेमध्ये तुम्ही काम करता त्या
यंत्रणेला तुमच्यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, कोणत्या प्रकारचा तणाव त्याच्यातून निर्माण होणार नाही. अशा प्रकारची ही शृंखला आहे. हेल्दियर रिलेशनशिप, सक्सेसफुल हॅबिट्स, हेल्दियर बॉडी, शार्पर सेन्सेस, प्रेझेंट इमोशन्स अँड कंट्रोल्ड माइंड. मित्रो, हे सगळं करत असताना एक त्याला विशिष्ट प्रकारची प्रणाली आहे. काय प्रणाली आहे? यामध्ये आपण यू डिफाईन द सिच्युएशन. परिस्थिती काय आहे ते समजावून घ्या. सिक्स सिग्माच्या बाबतीत असेल किंवा तणावाच्या बाबतीत असेल, यू डिफाईन द सिच्युएशन. यू मेजर द सिच्युएशन. त्या व्यवस्थेचं मूल्यमापन करा. देन मेजर करा म्हणजे मोजा. नंतर अनालिसिस करा, त्याचं विश्लेषण करा. देन ट्राय टू इम्प्रूव्ह द सिच्युएशन अँड फायनली यू कंट्रोल द सिच्युएशन. मित्रो, हे सगळं करत असताना एक शिक्षक म्हणून गेली 33 वर्ष अध्यापन करत असताना माझा कार्यालयाशी संबंध आला, अनेक प्रकारच्या यंत्रणाशी संबंध आला आणि समाजाचा घटक म्हणून हे सगळं जगत असताना जी भूमिका माझ्या लक्षात आली ती या कार्यशाळेच्या निमित्तानं मी आपल्यासमोर मांडलेली आहे. सूत्ररूपानं मी एकच गोष्ट सांगेन की तणाव कमी करायचा असेल, तणावाचा परिणाम कमी व्हायचा असेल तर तणाव कमी करणं आपल्या बाजूनं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर गिव्ह द वर्ल्ड द बेस्ट दॅट यू हॅव, द बेस्ट विल रिटर्न टू यू. जगाला, व्यवस्थेला उत्तम देण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही उत्तम दिला की तुम्हाला सुद्धा त्याचा रिवॉर्ड आणि पुरस्कार उत्तम मिळेल. आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं या परिस्थितीमध्ये हा एक वेगळा उपक्रम राबवला. अतिशय ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला, महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरती काम करणारं आमचं महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये प्राचार्य आमचे रजिस्ट्रार संतोष शहापूरकर आणि निमंत्रक दीपक खेडकर यांच्या समन्वयातून ही कार्यशाळा छानपणे पार पडली. संयोजकांचं पुन्हा मी आभार मानतो आणि आपण या निमित्तानं मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानून माझं हे दुसरं सत्र इथंच संपवतो. पुन्हा एकदा आपल्याला निरोगी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर फॉर युअर delivered the information.